वळूया पुढच्या बातमीकडे। वरळीमधील हिट अँड रन प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर येते। आरोपी मिहिर शहाने ज्या तापस बारमध्ये मद्यप्राशन केलं होतं त्या बारवर बुलडोझर फिरवण्यात येतोय। महापालिकेकडून बारवर कारवाई सध्या सुरू झाली आहे। हे दृश्य आपण पाहतोय। वरळीतील हिट अँड रन प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर आली आहे। आरोपी मिहिर शहाने ज्या तापस बारमध्ये मद्यप्राशन केलं त्या बारवर आता बुलडोझर फिरवला जातोय। तो बार तोडला जातोय, कारवाई केली जाते या बारवर। महापालिकेकडून या कारवाईला सुरुवात झाली आहे। तर ही आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। पुणे पौर शपथानंतर पुण्यामध्ये सुद्धा बार आणि हॉटेल्सवर कारवाई केली जात होती। त्यानंतर ठाण्यामध्ये सुद्धा अवैध बांधकाम असलेल्या बार आणि हॉटेल्सवर कारवाई झालेली होती। आणि आता वरळीतील हिट अँड रन प्रकरणानंतर सुद्धा आरोपी मिहिर शहाने ज्या तापस बारमध्ये मद्यप्राशन केलं होतं त्या बारवर सध्या बुलडोझर फिरवला जातोय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय यांच्याकडून। संजय, काय अधिकचे अपडेट्स आहेत? वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये जे आहे ते आता पालिका देखील ऍक्शन मोडवरती आलेली आहे। आरोपी मिहिर शहा आणि त्याचे जे 4 साथीदार होते त्या साथीदारांनी ज्या बारमध्ये बसून दारू पिली होती त्या बारवरती आता पालिकेकडून कारवाई करण्यात आलेली आहे। कालच एक्साइज डिपार्टमेंटकडून देखील या बारला सील करण्यात आलं होतं आणि आज 12 वाजल्यापासून या ठिकाणी महापालिकेचं जे अतिक्रमण निष्कासन विभाग आहे या विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे। जेसीबीच्या साहाय्याने आणि मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये या ठिकाणी पालिकेकडून तोडक कारवाई करण्यात आली। महत्त्वाचं म्हणजे हा जो बारचा जो मालक आहे, जो लँडलॉर्ड आहे, हा फिल्म निर्माता प्रकाश मेहरा असून त्यांच्याकडून हे जे बार होतं ते करण शाह याने लीज भाडे तत्वावरती घेतलं होतं आणि या ठिकाणी मागील अनेक महिन्यांपासून त्या बार देखील सुरू होता। मात्र महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी जे अतिक्रमण झालेलं होतं तब्बल 10 ते 15 वर्षापासून हे अतिक्रमण करण्यात आलेलं आहे। महत्वाचं म्हणजे साधारणपणे 800 ते 1000 चौरस फुटाच्या आसपास हे अतिक्रमण करण्यात आलं होतं। ही जर दुर्घटना घडली नसती तर मालिकेकडून कुठेतरी या अनधिकृत बांधकामावर कारवाई देखील झाली नसती असं या ठिकाणी म्हणावं लागेल। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।